हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रथमतः श्रीमान मत्स्यावतार प्रभूजींचं आजच्या झूम सेशन मध्ये आम्ही स्वागत करतो. तर प्रभूजींबद्दल सांगायचं तर प्रभूजी साताऱ्यात प्रभूजींचं इंजिनिअरिंग झालंय. मग त्यानंतर ना प्रभूजी पंढरपूरला म्हणजे पंढरपूरच्या बेस जॉईन केले. मग प्रभूजी तिकडे पण होते. मग त्यानंतर ना प्रभूजींनी 1 ते 1.5 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहून तिकडे पूर्ण श्रीमद भागवतम रिडिंग केलेत. मग त्यानंतर ना प्रभूजी इस्कॉन बीड मध्ये आले. तर इस्कॉन बीड मध्ये पण खूप सेवा केलेत. आता सध्या प्रभूजी इस्कॉन सांगलीमध्ये फुल टाइम सेवा करत आहेत. तर प्रभूजी खूप तपस्वी आहेत आणि आपल्याला आपलं अहोभाग्य आहे की असे जे तपस्वी आहेत, जे तपस्या केलेत तेच तपस्येबद्दल सांगू शकतात. आणि जे खूप चांगल्या पद्धतीने भक्ती केलेत तेच लोक भक्तीबद्दल सांगू शकतात. तर आपण खूप भाग्यवान आहोत. तर आपल्याला प्रभूजींचा संघ प्राप्त होत आहे. तर प्रभूजींचा आम्ही धन्यवाद आणि स्वागत करतो इस्कॉन IYF बीड तर्फे. तर प्रभूजी सेशन कंटिन्यू करावं. हरे कृष्णा. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आवाज येत आहे माझा व्यवस्थित? यस प्रभूजी, येते येते. तर धन्यवाद प्रभूजी. विशेषतः मधुर गौरवूंचं मी धन्यवाद देऊ इच्छितो की प्रभूजींनी या ठिकाणी मला संधी दिलेली आहे. तर जसं की आज जो विषय यावरती आपण चर्चा करणार आहोत, तर तो विषय आहे सिद्धांत. तर सोप्या शब्दात सांगायचं तर नियम, जे शास्त्र आहे, वैदिक परंपरा आहे, आणि या शास्त्रांमध्ये जे प्रिन्सिपल दिलेले आहेत, सिद्धांत दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण थोडस चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर जे काही मी शास्त्रांमध्ये गीता भागवत असेल वाचलेलं आहे, त्याचबरोबर ऐकलेलं आहे आचार्यांकडून, गुरूंकडून, प्रभुपादांच्याकडून, तर तेच मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. सर्व भक्तांच्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी आणि माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आपण या ठिकाणी या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर भगवद्गीतेचा 16वा अध्याय जो आहे, या 16व्या अध्यायामध्ये एक सुंदर श्लोक आहे, 16-23वा श्लोक. ज्यांच्याकडे भगवद्गीता असेल आपण पाहू शकता, 16.23. तर सुंदर श्लोक आहे हा. श्लोक असा आहे की यह शास्त्र विधिम उत्सृज्य वर्तते कामकारतः न ससिद्धिम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. तर हा श्लोक जो आहे याचा अनुवाद आहे, जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परमगतीही प्राप्त होत नाही. न ससिद्धीम अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. तर अशा पद्धतीनं या श्लोकाचा अनुवाद आहे. प्रपादांनी सुंदर तात्पर्य दिलेलं आहे. याच्यावरती पण आपण चर्चा करणार आहोत. आता आपण थोडं थोडं त्याच्यावरती नंतर आपण पाहूया. तर चर्चेला प्रारंभ करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्दे अहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवम् साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो महावदन्याय
कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित जे भक्त आहेत या ठिकाणी त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मी, की आपण भगवंतांच्या बद्दल किंवा वैदिक शास्त्रांबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक आहात। तर श्रवण भक्तीमध्ये अतिशय महत्वपूर्ण अंग आहे। 9 जे भक्तीचे अंग आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम श्रवण आहे। जोपर्यंत आपण श्रवण करणार नाही तोपर्यंत आपल्याला वैदिक जे सिद्धांत आहेत ते समजणार नाहीत। तर म्हणून श्रवण हे अत्यावश्यक गोष्ट आहे। तर चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे, सुंदर एक पद येतं की सिद्धांत जाणिया चित्ते ना करह आलस इहा हैते कृष्णे लागे सुदृढ मानस। तर जे वैदिक सिद्धांत आहेत, वैदिक नियम आहेत, ते जाणण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी, ते ऐकण्यासाठी आपण आळस नाही केला पाहिजे। ते ऐकण्यासाठी आपण तत्परता दाखवली पाहिजे, आतुर असलं पाहिजे, ते ऐकण्यासाठी आपण लोभी असलं पाहिजे। आणि जर का अशा पद्धतीने आपण श्रवण केलं, समजून घेतलं, तर म्हणतात की इहा हैते कृष्णे लागे सदृढ मानस। तर आपण सिद्धांत समजून घेतले आणि त्यानुसार आचरण केलं तर काय होईल, म्हणतात की आपण भगवंतांच्या मध्ये आपलं मन जे आहे ते दृढतेने लागेल, सदृढ मानस असं म्हणता येत। तर त्यामुळं श्रवण करून आपण या गोष्टींना समजून घेऊ शकतो। उत्साह दाखवून आपण या गोष्टींमध्ये जाणून घेण्यासाठी काय होईल, आपल्या बुद्धीमध्ये आपण हे सिद्धांत जे आहेत ते स्थित करू शकतो। तर ऍक्च्युली काही केंद्रस्थान आहेत। आपण जे पण चर्चा करत आहोत थोडस तुम्ही जर का ध्यानपूर्वक ऐकलं आणि जर शक्य असेल तर नोट पण करू शकता तुम्ही। तर सुरुवातीला मी अशी 9 केंद्रस्थान आहेत, तर ते केंद्रस्थान काय आहेत आणि त्याचा परिणाम काय होतो थोडक्यामध्ये, ऍक्च्युली याचा विस्तारपूर्वक चर्चा होऊ शकते पण आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर काही केंद्रस्थान आहेत आणि त्याची उदाहरणं आहेत। तर त्या गोष्टीला आपण जर का केंद्रस्थानामध्ये ठेवलं तर काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिणाम होऊ शकतो, तर त्याच्याबद्दल आपण थोडस पाहत आहोत। तर पहिलं आहे मालकी केंद्रितता। जर का आपण एखाद्या गोष्टीवरती स्वतःचा मालकी अधिकार दाखवत असेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, जसं की उदाहरण आहे त्याचं शास्त्रामध्ये धृतराष्ट्राचं उदाहरण आहे पहा। तर धृतराष्ट्र जो आहे तो यद्यपि त्याचा अधिकार नव्हता राज्यावरती, पण धृतराष्ट्र त्या ठिकाणी राजा बनून राहिला होता। त्यानं युधिष्ठिर महाराजांना राज्य द्यायला पाहिजे होतं, परंतु धृतराष्ट्रानं तसं केलं नाही आणि धृतराष्ट्र आणि दुर्योधन दोघांनीही काय केलेलं आहे, पांडवांना राज्य दिलं नाही आणि राज्यावरती आमचाच अधिकार आहे अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी राहिले। तर परिणाम काय झाला पहा, धृतराष्ट्र किंवा दुर्योधन दोघांनाही त्या ठिकाणी राजा राहता आलं नाही। भविष्यामध्ये युद्ध झालं आणि युद्धामध्ये कौरवांचा विनाश झाला, दुर्योधनाचा मृत्यू झाला आणि पांडवांनी काय केलं, त्या ठिकाणी राज्य जे आहे ते जिंकलं आणि युधिष्ठिर महाराज राजा बनले। तर जीवनामध्ये जर का आपण एखाद्या गोष्टीवरती स्वतःचा अधिकार दाखवत आहे आणि त्या
गोष्टी वरतीच आपलं जीवन केंद्रित असेल तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये काय होऊ शकतं, धृतराष्ट्रासारखी किंवा दुर्योधनासारखी त्याची स्थिती होणार आहे. दुसरं आहे कुटुंब केंद्रितता. तर कुटुंब केंद्रितता जे आहे, अर्थात की माझ्या कुटुंबामध्येच सर्व गोष्टी आल्या पाहिजेत किंवा माझ्या जे वंशज आहेत त्यांना सर्व गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत. तर याच्यामध्ये पण धृतराष्ट्राचं उदाहरण येऊ शकतं, परंतु द्रोणाचार्यांचं उदाहरण आपण पाहू की द्रोणाचार्यांनी काय केलं. द्रोणाचार्यांनी कौरवांना पण शिक्षण दिलं, पांडवांना पण शिक्षण दिलं. तर त्याच्यामध्ये जेव्हा द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्राचं ज्ञान देत होते, तर ब्रह्मास्त्राचं ज्ञान त्यांनी अर्जुनाला दिलेलं आहे. अर्जुन जो आहे तो ब्रह्मास्त्राचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य आहे, परंतु द्रोणाचार्यांचे जे पुत्र आहेत अश्वत्थामा, अश्वत्थामा त्या ठिकाणी योग्यता नव्हती त्याची. त्याला जे असत किंवा सत काय, चांगलं काय, वाईट काय, या ब्रह्मास्त्राचा आपण कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे, या गोष्टींचं एवढं त्याला ज्ञान नव्हतं. पण तरी सुद्धा द्रोणाचार्यांनी माझा पुत्र आहे आणि म्हणून काय केलं, त्याला त्या ब्रह्मास्त्राचं ज्ञान दिलं. तर परिणाम काय झाला, पुढं अश्वत्थाम्यानं त्या ब्रह्मास्त्राचा दुरुपयोग केला. काय केलं त्यानं, त्या ठिकाणी उत्तरेच्या गर्भामध्ये जे परीक्षित महाराज आहेत त्याच्यावरती ते ब्रह्मास्त्र चालवलं. अशा पद्धतीनं कुटुंब केंद्रितता, त्या ठिकाणी जेव्हा युद्धामध्ये द्रोणाचार्य युद्ध करत होते, परंतु त्यांना जेव्हा समजलं की माझ्या पुत्राचा मृत्यू झालेला आहे, तर जेव्हा त्यांना समजलं तेव्हा काय केलं, त्यांनी युद्ध बंद केलेलं आहे. तर अर्थात द्रोणाचार्यांनी स्वतःचा मुलगा त्यांना महत्वाचा वाटत होता आणि त्यामुळं त्यांनी त्याला ब्रह्मास्त्र शिकवलं किंवा युद्धामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे हे समजल्यावरती युद्ध करणं बंद केलं. तर अशा पद्धतीने काय झालेलं आहे, त्या ठिकाणी एक तर त्यांनी अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्र शिकवल्यामुळे त्या ठिकाणी अधर्म झाला, अश्वत्थाम्यानं त्याचा दुरुपयोग केला आणि युद्धामध्ये त्या ठिकाणी जे द्रोणाचार्य आहेत ते मध्येच त्यांनी त्यांचं कर्तव्य सोडलं युद्ध करण्याचं. अशा पद्धतीनं जर का कुटुंबाला आपण केंद्रस्थानी जर ठेवलं तर जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून व्यक्ती जो आहे तो परास्त होऊ शकतो, जसं द्रोणाचार्यांच्या बाबतीमध्ये झालं. त्या ठिकाणी द्रोणाचार्य युद्धामध्ये त्याला कौरवांना मदत करू शकले नाहीत, त्यांचा मृत्यू झाला मध्येच त्यांनी युद्ध सोडल्यामुळं. तिसरं आहे कार्य केंद्रितता. जर का आपण आपल्या कार्याला केंद्रस्थान ठेवलं तर काय होऊ शकतं पहा, याचं उदाहरण आहे शुक्राचार्यांचं. शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी जेव्हा भगवंत वामन अवतारामध्ये आले होते बळी महाराजांकडे दान मागण्यासाठी, तर जेव्हा त्यांनी दान मागितलं 3 पावलं भूमी वामन देवांनी, तर त्या ठिकाणी बळी महाराज लगेच तयार झाले. पण शुक्राचार्य जे आहेत त्यांना माहित झालं की या ठिकाणी हे बालक जे आहे ते साधारण बालक नाहीये, साक्षात भगवंत आहेत आणि हे सर्व काही घेणार आहे. तर शुक्राचार्यांनी त्या ठिकाणी विरोध केला बळी महाराजांना की तू त्यांना दान देऊ नको. तर पहा, तथाकथित जे भौतिकतावादी किंवा सो कॉल्ड जे गुरु असतात ते अशा पद्धतीचे असतात. शुक्राचार्यांना वाटत आहे की जर बळीनं यांना दान देण्यासाठी संकल्प केला तर काय होणार आहे, हे बालक जे आहे ते सर्व संपत्ती घेणार आहे आणि जर का सर्व संपत्ती त्या ठिकाणी गेली तर आपलं काय होणार, आपल्याला काय राहणार, सर्व संपत्ती जे आहे ते या ठिकाणी निघून जाईल. तर हे भावना शुक्राचार्यांच्या मनामध्ये येत आहे आणि ते बळी महाराजांना विरोध करतात की तू त्यांना दान देऊ नको. पण बळी महाराज त्या ठिकाणी त्यांनी निश्चय केला होता की मी काय झालं तरी दान देणार आणि ते संकल्प सोडत आहेत पहा. तर बळी महाराज त्या ठिकाणी संकल्प करत आहेत, तर शुक्राचार्यांनी काय केलं, ते जे कमंडलू आहे पाण्याचं, त्या कमंडलूचं जे तोटी असते त्याच्यामध्ये जाऊन बसले. पण बळी महाराजांनी काय केलं, एक काडी घेतली, त्यांना वाटलं की काहीतरी याच्यामध्ये तोटीमध्ये अडकलेलं आहे, त्यांनी काडी खुपसली त्याच्यामध्ये आणि परिणाम काय झाला, त्याच्यामध्ये शुक्राचार्य छोट्या रूपामध्ये बसले होते, त्यांचा डोळा फुटला गेला.
तर जेव्हा पण व्यक्ती जर का, या ठिकाणी एक खूप सुंदर शिक्षा पण आहे की पहा, जर का एखादा व्यक्ती भगवंतांचा भक्ती करत असेल आणि त्या भक्ताच्या आणि भगवंतांच्या मध्ये जर का तिसरा व्यक्ती आडवा येत असेल, तर त्याची गती शुक्राचार्यांसारखी होते पहा. तर आपण कधी भक्ताच्या आणि भगवंतांच्या मध्ये यायला नाही पाहिजे. शुक्राचार्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं कार्य सिद्ध करू इच्छित आहेत. ते काही झालं तरी मी बळीला दान देऊ देणार नाही, आणि ते कमंडलूमध्ये जाऊन बसले बा. परंतु परिणाम काय झाला, त्यांचा डोळा त्या ठिकाणी फुटला. तर एखादा व्यक्ती जर का आपल्या कार्याला केंद्रस्थान मानत असेल आणि बाकीच्या गोष्टींना तो महत्व देत नसेल, तर त्या व्यक्तीची स्थिती कशी होते, शुक्राचार्यांसारखी होते. पुढं आहे, सुख केंद्रस्थानामध्ये जर का एखादा व्यक्ती ठेवत असेल की मला फक्त सुखी व्हायचं आहे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी मला देणं घेणं नाही, मी काय करत आहे किंवा कशा पद्धतीनं करत आहे ते कोणी बघायचं नाही, मला सुख भेटलं पाहिजे. तर याचं उदाहरण कोण आहे, शास्त्रामध्ये आपण रावणाचं उदाहरण पाहू शकतो. रावण जो आहे त्यानं शेकडो तरुणींचं अपहरण केलं होतं. तर शेवटी त्यानं काय केलेलं आहे, माता सीतेचं पण अपहरण केलेलं आहे पहा. साक्षात भगवंतांच्या पत्नीचं अपहरण करत आहे तो, आणि त्या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे, माता सीतेचं अपहरण करून अशोक वाटिकेमध्ये त्या ठिकाणी तिला नेऊन ठेवलं होतं. तर अनेकांनी रावणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. रामायणामध्ये वर्णन येतं, विभीषण असेल, इवन कुंभकर्ण सुद्धा सांगतो की तू काय कर, सीतेला परत दे प्रभू रामचंद्रांना, आणि तुझं जे हे अशा पद्धतीचा व्यवहार आहे तो तू बंद कर. पण रावण कोणाचंही ऐकत नाही, आणि त्याचा परिणाम काय झाला आपल्याला माहित आहे. भगवंतांनी रावणाचा त्या ठिकाणी युद्धामध्ये पराभव केला, त्याचा वध झाला. तर आपण जर का जीवनामध्ये हिरण्यकशिपू आहे, हिरण्यकशिपूचा सुद्धा कशा पद्धतीनं तो सर्व सृष्टीला त्यानं नियंत्रित केलं होतं. सर्व देवी देवता जे आहेत त्याला त्यांनी आपले नोकर बनवले होते. परंतु हिरण्यकशिपूचा सुद्धा शेवट जो आहे कशा पद्धतीने झाला आपल्याला माहित आहे. तर जर का व्यक्ती केंद्रस्थानामध्ये जर का सुख या गोष्टीला ठेवत असेल, तर तो व्यक्ती सुद्धा जीवनामध्ये खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने जीवन यापन करू शकत नाही, त्याचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. रावण आहे, हिरण्यकशिपू आहे, अशा पद्धतीने असे हे केंद्रस्थान आहेत पहा. की या केंद्रस्थानांना आपण जर का जीवनामध्ये केंद्रस्थानामध्ये ठेवलं, तर त्याचं जे शेवट आहे किंवा त्याचे जे परिणाम आहेत ते अशा पद्धतीने होतात. पाचवा आहे, जर का आपण शत्रूला केंद्रस्थानामध्ये किंवा मित्राला केंद्रस्थानामध्ये आपण जर ठेवत असेल, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो. तर जसं की दंतवक्राचं उदाहरण आहे. हा दंतवक्र जो आहे त्यानं भगवंतांना पत्र पाठवलं, म्हणे की मी भगवान आहे, तुम्ही खरे भगवान नाही, खरा भगवान मी आहे म्हणे. शंख चक्र गदा वगैरे. तर अशा पद्धतीनं त्यानं पत्र पाठवत आहे, परंतु भगवंतांनी काय केलं, त्या ठिकाणी आवाहन केलं, त्याच्याबरोबर युद्ध केलं आणि त्याचा पराभव केलेला आहे. तर त्याचा सुद्धा विनाश झाला. दुर्योधनानं कर्ण जो आहे तो दुर्योधनाला मित्र मानत होता पहा. परंतु त्या ठिकाणी दुर्योधन जो आहे तो दुर्योधनाला कर्ण जो आहे तो मदत करू शकला नाही खऱ्या अर्थानं. एवढं त्यानं वचन दिलं होतं किंवा एवढं तो दाखवत होता की मी खऱ्या अर्थानं खूप शक्तिशाली योद्धा आहे, मी अर्जुनाचा पण पराभव करू शकतो. परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा युद्धभूमीमध्ये तो गेला, तर त्या ठिकाणी तो म्हणतो की जोपर्यंत भीष्मदेव युद्धभूमीमध्ये आहेत तोपर्यंत मी युद्ध करणार नाही. लगभग 9 दिवस त्याने युद्धच केलं नाही कर्णानं. आणि जेव्हा भीष्मदेव त्या ठिकाणी बाणाच्या शस्त्रक्रियेवर पडले, तेव्हा कर्ण येतो युद्धभूमीमध्ये. अशा पद्धतीनं जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्या ठिकाणी दुर्योधनाला कर्ण मदत करू शकला नाही, आणि शेवटी तो पण पराभूतच झाला, तो विजयी होऊ शकलेला नाही त्या ठिकाणी. तर मित्र जेव्हा केंद्रस्थानामध्ये व्यक्ती ठेवतो, तर त्या ठिकाणी सुद्धा खऱ्या अर्थानं लाभ होत नाही. तर असं आहे पाचवं. सहावं आहे पैसा. जर का आपण पैशाला केंद्रस्थानामध्ये, संपत्तीला केंद्रस्थानामध्ये ठेवलं,
तर प्रसिद्ध कथा आपल्या सगळ्यांना सर्वांनी ऐकलीच असेल. त्या राजाची कथा, ज्या राजाला त्या ठिकाणी वर प्राप्त झाला होता, त्यानं एक वर प्राप्त केला होता की मी ज्या पण वस्तूला हात लावेन ती वस्तू सोन्याची व्हायला पाहिजे. तर त्या कथेमध्ये आपल्याला माहित आहे, तो सगळ्या वस्तूंना हात लावत आहे आणि त्या वस्तू काय होत आहेत, सोन्याच्या बनत आहेत. आणि काय होतं, त्याची मुलगी त्याच्याकडे येते आणि मुलगी त्याला आलिंगन देते आणि जसं त्यानं स्पर्श केला तसं मुलगी काय झाली, सोन्याची झाली. तर त्याला एवढं वाईट वाटलं. पहा, त्याला वरदान होतं की सोनं होणार सर्व वस्तू, ज्या वस्तूला हात लावेल. परंतु त्याच्या लक्षात आलं की हे वरदान आपल्यासाठी सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे आणि तो पश्चाताप करू लागलेला आहे, त्याला खूप दुःख होऊ लागलं. तर अशा पद्धतीनं केवळ जर का आपण संपत्ती, पैसा जो आहे त्याला केंद्रस्थानामध्ये ठेवत असेल, तर त्याच सुद्धा अंतिम गती काय होणार आहे, दुःखामध्येच होणार आहे. तर पैसा जे आहे ते केंद्रस्थानामध्ये ठेवून आपण खऱ्या अर्थानं सुखी होऊ शकत नाही किंवा आपल्याला अल्टिमेट जो लाभ आहे तो होऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जर का आपल्या जीवनामध्ये जीवनसाथी अर्थात पती जो आहे तो पत्नीला केंद्रस्थान किंवा पत्नी पतीला केंद्रस्थानामध्ये ठेवत असेल, तर त्या स्थितीमध्ये पण काय होऊ शकतं पहा. 9व्या स्कंदामध्ये राजा ययातीची कथा येते. हा ययाती जो आहे तो एवढा आसक्त होता पत्नीप्रती. देवयानी नावाची त्याची पत्नी होती. तर ती पत्नी जी आहे त्याच्याबरोबर एक दुसरी शर्मिष्ठा नावाची दासी पण होती. तर त्या दासीपासून पण त्यानं पुत्रप्राप्ती केली, उत्पन्न केले. तर त्याची जी खरी पत्नी देवयानी आहे ती एवढी नाराज झाली, ती सोडून जाते. तर ययाती तिच्या पाठीमागे जातो शुक्राचार्यांच्या घरी. तर शुक्राचार्य शाप देतात आणि शापाचा परिणाम म्हणून काय झालं, त्या ठिकाणी तो वृद्धत्व आलं त्याला. तर तेव्हा तो काय करतो, आपल्या मुलांना विनंती करत आहे, तुम्ही काय करा. शुक्राचार्यांनी सांगितलं की तुझ्या मुलांनी जर तुझं वृद्धत्व घेतलं तर तू काय होशील, पुन्हा तरुण होशील. तर तो आपल्या मुलांना विनंती करत आहे की तुम्ही काय करा, माझं वृद्धत्व घ्या. तर अशी अवस्था झालेली आहे त्याची. आणि जेव्हा त्याचा एक मुलगा तयार झाला, तर शेवटी त्याच्या लक्षात आलं की खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये किंवा मैथून जीवनामध्ये आनंद नाही. आणि तो त्याच्या मुलाचं वृद्धत्व पुन्हा त्याला देतो आणि तो भक्ती करायला जातो पहा. तर अशा पद्धतीनं पत्नी किंवा पतीला केंद्रस्थानामध्ये जर व्यक्ती ठेवत असेल, तर त्याची सुद्धा गती अशा पद्धतीनं होऊ शकते, ययाती सारखी. आणि शेवटी आहे अ, जास्त म्हणणं होतं की तुम्ही प्रजेनं मलाच काय केलं पाहिजे, मानलं पाहिजे. भगवान बिगवान कोण नाहीये, मीच भगवान. त्यानं आपल्या प्रजेमध्ये जे मंत्री वगैरे ब्राह्मण होते त्यांना सांगितलं की म्हणे की तुम्ही वेश्येप्रमाणे वागत आहात म्हणे. मी तुमचा स्वामी आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, तुम्ही भगवंतांना मानलं नाही पाहिजे. तुम्ही काय करत आहात, स्वामीला सोडून एका दुसऱ्या व्यक्तीला फॉलो करतात, तर हे वेश्येप्रमाणे आहे म्हणे. तर असा हा ययाती राजा रेंजचा प्रॉब्लेम आहे का अंतर्यामी? हा प्रभूजी, तिकडनंच मत्स्यावतार कडनंच प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे काय नाही. बहुतेक ते रेंज कमी आहे का, त्यांचं काय समजे ना. ओके, मला वाटतं आले का. ओके, अनम्यूट करा. हरी बोल. ओके. हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण गुरुजी, दंडवत प्रणाम. दंड. तर तर हा राजा वेन जो आहे, तर त्याचे जे ब्राह्मण
मनाने त्या आणि त्या छापाचा परिणाम म्हणून त्याचा काय झाला, मृत्यू झाला पहा. अशा पद्धतीने स्वकेंद्रिततेचा परिणाम काय झाला, त्याचं जीवन जे आहे ते संपलेलं आहे. तर हे 8 केंद्रस्थान आपण पाहिली पहा. एखादा स्वतःला, मालकी किंवा कुटुंब आहे किंवा कार्याला किंवा सुखाला, मित्र किंवा शत्रू, पैसा असेल, संपत्ती असेल किंवा एखादा पती पत्नीला किंवा स्वतःला, या सर्व गोष्टींमध्ये या गोष्टींना जर का केंद्र किंवा वैदिक त्याला जर व्यक्तीनं केंद्रस्थानामध्ये ठेवून जीवन यापन करत असेल, तर त्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये सर्व प्रकारचं यश किंवा सर्व प्रकारची समृद्धी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकते. तर याच्यासाठी अनेक उदाहरणं पण आपण पाहू शकतो. जसं की युधिष्ठिर महाराजांचं उदाहरण आहे, पांडवांचं. जे पण भक्त आहेत, वैष्णव आहेत, भगवत भक्त जेवढे पण होऊन गेले, त्यांनी आपल्या जीवनामध्ये तर विष्णू, मला वाटतं व्हिडिओ बंद करून बोलावं लागेल, का रेंज कमी असेल त्यांच्याकडे, त्यांना सांगा. मला वाटतं व्हिडिओ बंद करून बोललं तरी जमतं, कारण रेंज कमी दिसते तुमच्याकडे बहुतेक. हा, ठीक आहे. हा, थोडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे वाटतं. तर ह्या पद्धतीनं जे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांतांना जर आपण केंद्रस्थानामध्ये ठेवलं, भगवद्गीता आहे, श्रीमद भागवत आहे, उपनिषद आहेत, पुराण आहेत, महाभारत आहे, वेद आहेत, याच्यामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, तत्व दिलेले आहेत, प्रिन्सिपल दिलेले आहेत, तर ते सिद्धांत आहेत. किंवा आचार्य, गुरु, साधू जे काय सांगतात ते पण सिद्धांत आहेत. तर आचार्यांची वाणी आणि शास्त्राची वाणी याच्यामध्ये भेद नसतो, दोन्ही एकच आहे. तर सिद्धांतांच्या बद्दल कसे पद्धतीने सिद्धांत पहा शाश्वत असतात. तर सिद्धांतांच्या बद्दल काही गोष्टी महत्वाच्या आहेत, की सिद्धांत जे आहेत ते कधी बदलत नाहीत. तत्व जे आहे ते कधी, सामान्य गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल होतो, जसं की आपण सायन्स मध्ये शिकतो, जे तथाकथित फिजिक्स केमिस्ट्री आहे, त्याच्यामध्ये आपण अनेक वैज्ञानिकांचे सिद्धांत शिकतो, परंतु ते सिद्धांत जे आहेत ते शाश्वत नसतात. अनेक असे त्या ठिकाणी थिअरी असतात ज्याच्यामध्ये करेक्शन इन न्यूटन्स थेरी, करेक्शन इन अशा पद्धतीने अनेक जे आहेत ते सिद्धांत येत असतात, परंतु ते कायमचे तसेच राहत नाहीत. सुरुवातीला इलेक्ट्रॉन वगैरे, काय ऍटम आणि प्रोटॉन, न्यूट्रॉन याचा शोध लागला. नंतर म्हणले की प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, इलेक्ट्रॉन आहे. त्याच्यानंतर म्हणले की त्याच्यामध्ये अल्फा रेज आहेत, बीटा रेज आहेत, गॅमा रेज आहेत. त्याच्यानंतर आणखी, तर अशा पद्धतीनं नवीन नवीन त्याच्यामध्ये बदल होत राहतात. ते कॉन्स्टंट राहत नाही. ते जे पण शोध लावतात ते त्याच्यामध्ये अनेक प्रकारे चेंजेस होत राहतात. परंतु शास्त्राचे, जसं की भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भगवंतानी, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्य अर्थे न तुम शोचितुम अर्हसि. भगवद्गीतेमध्ये सांगतात की ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू निश्चित आहे, आणि ज्याचा मृत्यू झालाय त्याचा जन्म निश्चित आहे. तर हा जो सिद्धांत आहे तो सर्व काळामध्ये तो बदलत नाही. तर या भौतिक जगामध्ये जो आहे तो परमनंट आहे. तर त्यामुळं हे सिद्धांत जे आहेत हे शाश्वत आहेत.
सिद्धांत जे आहेत ते कोणत्याही गोष्टीवरती अवलंबून नाहीत. तर ते कोणत्याही गोष्टींनी त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. भगवद्गीता आहे पहा. भगवद्गीता लाखो वर्षापूर्वी भगवंताने सूर्यदेवाला सांगितली होती, विवस्वानाला. 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलेले आहे. तर अशा पद्धतीनं भगवद्गीता जी आहे ती कोणत्या काळाच्या प्रभावानं ती लाखो वर्षापूर्वी त्या ठिकाणी वेगळी होती आणि 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला वेगळी गीता सांगितली असं नाहीये. तर भगवद्गीता जी आहे ती भगवद्गीताच आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्याचबरोबर ते सदैव सत्य असतं. सिद्धांत जे आहेत ते कधीही बदलत नाहीत, ते सदैव सत्यच असतात. त्याचबरोबर त्याचा आपण जीवनामध्ये अनुभव पण करू शकतो. जसं की जो आताचा श्लोक ज्यातशी ज्याचा जन्म झालाय त्याचा आपण पाहत आहोत, असं आपल्याला एक पण उदाहरण आपण सांगू शकत नाही की व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झालाच नाही. एक कथा पण येते, एका एका स्त्रीला तिला तिच्या घरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि ती एवढी दुःखी झाली. एका साधूकडे गेली, म्हणे की माझ्या घरामध्ये मृत्यू झालेला आहे आणि असं कसं काय शक्य आहे. तिच्या मुलाचा कोणाचा तरी मृत्यू झाला होता. तर तो साधू म्हणला की तुम्ही काय करा, ज्या घरामध्ये आजपर्यंत मृत्यू झाला नाही त्या घरातून एक मूठ तांदूळ घेऊन या म्हणे. अरे वा म्हणले, ही तर खूप सोपी गोष्ट आहे. पण ती ज्या पण घरामध्ये गेली तर त्या घरामध्ये, कोणत्या घरामध्ये पित्याचा मृत्यू झाला होता, कोणत्या घरामध्ये पत्नीचा मृत्यू झाला होता, एका घरामध्ये पतीचा मृत्यू झाला होता, एखाद्या घरामध्ये सासऱ्याचा. तर जिथं पण ती गेली तर त्या त्या ठिकाणी तिला उत्तर भेटलं की आमच्या घरामध्ये अमुक अमुक व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. तर शेवटी निराश झाली आणि ती पुन्हा येते आणि त्या साधूला म्हणते की माझ्या प्रश्नाचं मला उत्तर भेटलेलं आहे. ती शांत होते बा. तर अर्थात आपण अनुभव पण करू शकतो. वैदिक जे सिद्धांत आहेत त्या वैदिक सिद्धांत कशा पद्धतीनं शाश्वत आहेत, कशा पद्धतीनं सत्य आहेत, त्याचा आपण अनुभव पण करू शकतो. आणि हे जे तत्व असतात किंवा सिद्धांत असतात ते इतर सर्व केंद्रांना योग्य अर्थ प्राप्त करून देतात. जर का आपण शास्त्राच्या सिद्धांतांना जर का केंद्रस्थानामध्ये ठेवलं तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो पहा. तर त्याचा परिणाम हा होईल की इतर सर्व गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींना अर्थ प्राप्त होईल. जर का वैदिक शास्त्रांच्या आधारावरती आपण जीवन यापन केलं तर आपल्या जीवनामध्ये आपोआप आपण अधिकार जे आहेत ते आपल्याकडे येतील. त्याच्यानंतर आपलं कुटुंब जे आहे ते आपल्यावरती त्याचा विश्वास ठेवतील सर्वजण. आपलं कार्य जे आहे ते आपण योग्य पद्धतीनं पूर्ण करू शकतो. आपल्या जीवनामध्ये सुख येईल. आपले मित्र असतील किंवा शत्रू सुद्धा आपल्यावरती विश्वास ठेवतील. आपल्या जीवनामध्ये धन जे आहे, ऐश्वर्य आहे ते सुद्धा येईल. आपल्या जीवनामध्ये जे पण जीवनसाथी आहे ते पण आपल्याशी एकनिष्ठ राहतील. तर अशा पद्धतीने जर का सिद्धांतांना केंद्रस्थानामध्ये आपण ठेवलं तर इतर सर्व केंद्रस्थानांना सुद्धा काय होतं, अर्थ किंवा त्याला महत्व येतं. तर म्हणून कधी कधी आता प्रश्न असा पडू शकतो की सिद्धांत जे आहेत ते आम्हाला पालन करायची इच्छा नसते किंवा सिद्धांत पालन करणं आम्हाला खूप अवघड वाटतं. पण सिद्धांतांना पालन केल्यानंच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण स्वतंत्र होऊ शकतो किंवा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये सुखी बनू शकतो. जसं की उदाहरण द्यायचं झालं तर पहा, आपण सिंपल नियम असतात पहा, आपण ट्रॅफिक चे नियम पालन करतो गाडी चालवताना. पण विचार करा, एखाद्या वेळी आपण सिग्नल जो आहे, सिग्नल लागलेला आहे परंतु सिग्नल आपण तोडला तर काय होतं, लगेच त्या ठिकाणी पोलीस आपल्याला अडवतात, लगेच आपल्याला त्या ठिकाणी फाईन लागतो. तर अशा पद्धतीनं जर का नियम पालन नाही केला तर काय होत आहे, उलट बंधनं वाढत आहेत त्या ठिकाणी. आपल्याला अनेक प्रकारचे आणखी नियम वाढतात. कदाचित त्या ठिकाणी आपल्याला फाईन वरती पण जर थांबलं नाही किंवा झालं नाही तर त्या ठिकाणी आणखी पुढची प्रोसेस होऊ शकते, आणखी आपल्याला अटक पण होऊ शकते. पण जर का सिंपली 1 मिनिटासाठी आपण सिग्नल पाळला तर काय आहे, 1 मिनिटानंतर आपण स्वतंत्र आहोत. पण जर का एखादा म्हणत असेल की नाही हे नियम मी पालन करणार नाही, मग त्या ठिकाणी काय आहे,
त्याची बंधनं जे आहेत ते वाढणार आहेत. तर वैदिक शास्त्रांचे नियम जर का आपण पाळले तर आपण स्वातंत्र्याच्या दिशेनं अग्रेसर होणार आहोत. पण जर का कोण म्हणत असेल नाही आम्ही स्वतंत्र आहोत, आम्हाला जे वाटतं ते आम्ही करेन, आम्ही शास्त्रांचे नियम पाळणार नाही, मग अशा व्यक्तीसाठी अनेक नियम काय होतात, वाढतात. जसं की प्रकृती जी आहे किंवा या भौतिक सृष्टीमध्ये माया जी आहे ती काय करत असते, पाहत असते कोण वैदिक शास्त्रांचं नियम पालन करत आहे आणि कोण पालन करत नाही. मग जे वैदिक शास्त्रांच्या नियमांचं पालन करतात त्यांना माया काय करते, भगवंतांकडे पाठवते. आणि जे नियम पालन करत नाहीत, मांसाहार करणं, जुगार खेळणं, व्यभिचार करणं, नशापान करणं, तर या गोष्टी करणाऱ्या लोकांना माया काय करते, आणखी बंधनामध्ये टाकते, आणखी त्यांना कष्टामध्ये पाडते, आणखी त्यांना दुःखामध्ये टाकते. अशा पद्धतीनं सिद्धांताचं पालन न करणाऱ्यांच्या जीवनामध्ये काय होतं, त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं, त्यांना आणखी बंधनं वाढतात. पण जर का आपण सिद्धांतांचं पालन केलं तर काय होईल, आपलं बंधनं जे आहे ते हळूहळू कमी होतील. आपण स्वातंत्र्याच्या दिशेनं, खरं स्वातंत्र्य हेच आहे की आपण शास्त्रांच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. भौतिक जगामध्ये बिना सिद्धांताचं किंवा बिना नियमांची कुठली गोष्ट होत नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये सिद्धांत आहेत पहा. जसं की आपण एखादं इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतो, मोबाईल असेल पहा, मोबाईल सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रिन्सिपल आहेत. त्या प्रिन्सिपलच्या आधारावरती ते जे मशीन आहे कार्य करतं पहा. जर का त्याच्यामध्ये प्रिन्सिपल मध्ये बिघाड झाला तर काय होतं, ते वर्क करणं बंद होतं, काम करत नाही. कोणतंही इंजिन घ्या, मशीन घ्या, कोणताही इमारत, बिल्डिंग जेव्हा बांधायची असते तर बिल्डिंग बांधत असताना ते एकदम व्यवस्थित अँगल मध्ये सगळे मेजरमेंट घेतले जातात, प्रॉपर व्हर्टिकल असेल, हॉरिझॉन्टल असेल. परंतु जर का त्याच्यामध्ये जर चूक झाली तर काय होऊ शकतं, इमारत जी आहे ती होऊ शकणार नाही. भिंत बांधताना पहा, ते भिंत बांधताना बरोबर ते व्हर्टिकल, ते काय म्हणतात त्याला, वळंबाग असं काहीतरी म्हणतात बघा, तर ते वापरूनच तो गौंडी जो आहे तो काय करत असतो, भिंत बांधत असतो. जर का त्याचा वापर नाही केला त्यानं, ते अँगल मध्ये बरोबर 90 डिग्री मध्ये तो जर का त्यानं बांधकाम केलं नाही तर ती भिंत आज बांधली जाईल परंतु दुसऱ्या दिवशी ती भिंत पडणार आहे पहा. तर बांधकामाचे पण नियम आहेत, मशीन मध्ये पण नियम असतात. इंजिन असेल कोणतं, त्या इंजिन मध्ये सुद्धा ते डिझाईन करत असताना नियम असतात. तर कोणतीही गोष्ट घ्या, त्या गोष्टी पाठीमागे काहीतरी सिद्धांत आहेत आणि त्या सिद्धांताच्या आधारावरती ते गोष्टी ज्या आहेत ते वर्क करत असतात. तर अशा पद्धतीनं सिद्धांताशिवाय खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये आपण अग्रेसर होऊ शकत नाही. तर गुरु महाराजांचा एक सुंदर कोट वाचला होता मी. गुरु महाराज सांगतात की यदि हमें कलयुग के दोषों से बचना है तो हमें गुरु साधु शास्त्र के कहे अनुसार जीवन यापन करना चाहिए. गुरु महाराज काय म्हणतात, कलियुगाच्या दोषांपासून जर का आपल्याला वाचायचं असेल तर आपल्यासाठी एकमेव सरळ उपाय काय आहे, आपण गुरूंच्या, साधूंच्या आणि शास्त्रांच्या वचनानुसार जीवनयापन केलं पाहिजे. जर का आपण या वचनानुसार, शिक्षेनुसार जीवनयापन केलं नाही तर काय होणार आहे, अनेक प्रकारचे बंधन आपल्याला येणार आहेत. तर शास्त्रामध्ये अनेक प्रमाण पण आहेत पहा. जसं की आपण हा श्लोक घेतला भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाचा हा 23वा श्लोक काय सांगत आहे, सांगत आहे की जो शास्त्रांच्या विधिविधानांचं उल्लंघन करतो त्याच्या जीवनामध्ये न सुखम न सिद्धिम न सुखम न पराम गतीम, तो व्यक्ती जीवनामध्ये सिद्धी प्राप्त करू शकत नाही, तो सुख प्राप्त करू शकत नाही आणि त्याला परम गती सुद्धा प्राप्त होणार नाही. आणि चैतन्य चरितामृत मध्ये वर्णन येतं की जर आपण अनेक कार्य करत आहोत, श्रवण कीर्तन करत आहोत, परंतु आपण ते फॉलो करत नाही, जे पण आचार्य सांगत आहेत, जे पण शास्त्र सांगत आहे, आपण श्रवण, अनेक व्यक्ती श्रवण करतात पहा, येऊन बसतात कथेमध्ये परंतु फॉलो करत नाहीत, तर त्यांच्या बाबतीमध्ये पण सांगितलेलं आहे, बहुजन्म जदी करे श्रवण कीर्तन
तबु तो ना पाय कृष्ण पदे प्रेमधन. जर का आपण त्या वचनानुसार आचरण करत नसेल तर ते सुद्धा काय आहे, व्यर्थ श्रम आहे. श्रम एव हि केवलम असं पण म्हटलेलं आहे. तर जे पण आपण साधू गुरु शास्त्रातून श्रवण करतो ते आपण आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आचरण केल्यावरती त्याचं काय होईल, आउटपुट जे आहे ते आपल्याला प्राप्त होईल. म्हणून चैतन्य चरितामृत मध्ये महाप्रभू हरिदास ठाकूरांना उद्देशून सुंदर वचन बोलतात. महाप्रभू हरिदास ठाकूरांना काय म्हणतात, महाप्रभू म्हणतात की आपण आचरे केह ना करे प्रचार, प्रचार करे न केह ना करे आचार, आचार प्रचार नामेर करह दुई कार्य, तुम्ही सर्व गुरु तुम्ही जगतेर आर्य. हरिदास ठाकूरांना महाप्रभू म्हणतात की काही लोक, तीन प्रकारच्या लोकांचं वर्णन करतात. काही लोक काय करतात, स्वतः आचरण करतात पण प्रचार करत नाहीत. तर हे एक प्रकारचे लोक आहेत, आचरण करतात पण प्रचार करत नाहीत. दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती कोण आहेत, दुसऱ्या प्रकारचे लोक काय करतात, प्रचार करे न केह ना करे आचार. काही लोक प्रचार करतात परंतु आचरण करत नाहीत. तर अशी पण काही लोक आहेत. पण महाप्रभू म्हणतात की तिसरा व्यक्ती जो आहे तो खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ आहे आणि तुम्ही आहात ते. महाप्रभू म्हणतात की आचार प्रचार नामेर करह दुई कार्य. तर आचरण पण केलं पाहिजे आणि प्रचार पण केला पाहिजे. जर आपण आचरण आणि प्रचार दोन्ही कार्य करत असेल तर तो व्यक्ती जो आहे तो खऱ्या अर्थानं काय आहे, संपूर्ण जगताचा गुरु आहे. महाप्रभू म्हणतात की तुम्ही ते करत आहात. महाप्रभू हरिदास ठाकूरांना म्हणत आहेत तुम्ही आचरण पण करत आहात आणि तुम्ही प्रचार पण करत आहात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही जगताचे गुरु, तुम्ही सर्व गुरु सर्व जगतेर आर्य. अशा पद्धतीनं जीवनामध्ये या शास्त्रांचं, गुरूंच्या वाणीचं, आचार्यांच्या वाणीचं, साधूंच्या वाणीचं आचरण करणं आवश्यक आहे आणि प्रचार पण केला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज पण म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण जे शास्त्राचं वचन आपण बोलत आहोत त्यानुसार आपण आचरण पण केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने हे सिद्धांत आहेत पहा. कोणतीही गोष्ट, एक वाक्य मी ऐकलं होतं, कोणी माहित नाही, पण ते वाक्य असं होतं की कोणतंही संस्था जे आहे ते संस्था जर का लॉंग टाइम रन करायचं असेल किंवा अनेक काळापर्यंत कंटिन्यू चालायचं असेल तर त्याच्यामध्ये जे प्रिन्सिपल असतात ते प्रिन्सिपलना फॉलो करणं आवश्यक आहे. तर ते संस्था जे आहे ते कंटिन्यू चालू राहू शकतं. जसं की आपलं इस्कॉन आहे पहा. इस्कॉन चालू करण्यापूर्वी प्रभुपादांनी काय केलेलं आहे, काही सिद्धांत दिलेले आहेत. जसं की 4 नियम आहेत. 4 नियमांमध्ये कोणत्याही प्रकारचं तडजोड चालत नाही. प्रभुपादांनी पहा अनेक शिष्यांना स्वीकार केलं परंतु प्रभुपादांनी याच्या 4 नियमांचं पालन कंपल्सरी आहे. प्रभुपादांनी सांगितलं की याच्यामध्ये कोणालाही सूट नाही. आणि याच्यामध्ये प्रभुपादांनी जर सूट दिली असती तर प्रभुपादांचे हजारांपेक्षा लाखोंमध्ये शिष्य तयार झाले असते बा. पण प्रभुपादांनी ते नाही केलं. प्रभुपाद म्हणजे मला शिष्य नको आहेत, मला फॉलो करणारे लोक हवे आहेत, प्रभुपाद म्हणाले. तर अशा पद्धतीनं सिद्धांतांमध्ये तडजोड त्या ठिकाणी केली गेली नाही आणि म्हणून आज इस्कॉन जे आहे ते आणखी फ्लरिश होत आहे, आणखी वाढत आहे. का? कारण की सिद्धांतामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही. तर ज्या ठिकाणी सिद्धांतांमध्ये तडजोड केली जाते त्या ठिकाणी ती गोष्ट जी आहे ती कंटिन्यू चालू शकत नाही. तर अशा अनेक संस्था निर्माण होतात आणि त्या संपून पण जातात पहा. त्या संस्था जास्त काळ टिकत नाहीत कारण की ते सिद्धांतांवरती आधारित नसतात. तर म्हणून सिद्धांतांचं महत्व खूप आहे आपल्या जीवनामध्ये, विशेषतः भक्तिमय जीवनामध्ये. आणि जसं की डीवायएस कोर्स आपल्या सर्वांनी केलाच असेल. डीवायएस कोर्स मध्ये आपल्याला 3 प्रमाण शिकवली जातात पहा. तर त्या 3 प्रमाणामध्ये काय आहे, प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. तर प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण जे आहे
ते जे आहेत ते परिपूर्ण नाही आहेत, कारण की आपल्यामध्ये 4 प्रकारचे दोष आहेत. चुका करणं आहे, अपूर्ण इंद्रिय आहे, फसवण्याची वृत्ती आहे, भ्रम आहे. तर हे तुम्हाला सर्वांना आपल्याला माहीतच असेल. तर त्यामुळं हे प्रत्यक्ष प्रमाण किंवा अनुमान प्रमाण जे आहे ते परिपूर्ण नाहीये. परिपूर्ण प्रमाण कोणतं आहे? शब्द प्रमाण. आणि शब्द प्रमाण काय आहे? वैदिक ग्रंथ, गीता, भागवत, उपनिषद, वेद, महाभारत हे वैदिक ग्रंथ जे आहेत ते शब्द प्रमाण आहे. आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही आहे. याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते तंतोतंत 100% ते पूर्ण आहे आणि सत्य आहे. का? कारण की ते भगवंतांपासून, त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे, भगवंतांपासून आलेलं आहे. आणि भगवंतांमध्ये 4 दोष नाहीत जे मनुष्यांमध्ये आहेत. म्हणून हे शब्द प्रमाण अर्थात वैदिक ग्रंथ जे आहेत, या ग्रंथांमध्ये दिलेले जे नियम आहेत ते नियम खऱ्या अर्थानं परिपूर्ण आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नाही. तर अशा पद्धतीनं शेवटी आपण पाहूया 4 गोष्टी. जर का आपण सिद्धांतांना आपल्या जीवनामध्ये केंद्रस्थानी ठेवलं तर काय होऊ शकतं किंवा आपल्याला काय लाभ होईल. तर 4 गोष्टी आपल्याला प्राप्त होतील. पहा, 4 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या बाबतीमध्ये होऊ शकतात जर का आपण वैदिक शास्त्रांना तंतोतंत फॉलो केलं तर. तर पहिलं आहे, आपल्याला सामर्थ्य प्राप्त होईल, शक्ती प्राप्त होईल. उदाहरण काय आहे? तर हे या 4ही गोष्टींचं साठी एक उदाहरण आहे प्रल्हाद महाराजांचं. तर आपण जर का शास्त्रांना फॉलो केलं तर आपल्याला शक्ती प्राप्त होईल. जसं प्रल्हाद महाराज 5 वर्षाचे बालक आहेत, परंतु हिरण्यकशिपू त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकला नाही. पहा, तर आपल्याला काय होईल? अशी शक्ती प्राप्त होईल की प्रकृतीमधल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला प्रभावित करू शकणार नाहीत. दुसरं आहे, आपल्याला सुरक्षा प्राप्त होईल. पुन्हा प्रल्हाद महाराजांना पहा, त्यांना सर्व प्रकारचं सुरक्षा प्राप्त झालं. यद्यपि सर्वात शक्तिशाली हिरण्यकशिपू, जो सर्व देवतांना त्यानं नियंत्रित केलं होतं, हजारो वर्ष तपस्या करून त्यांनी वरदान प्राप्त केलं होतं ब्रह्मदेवांकडून, परंतु असा हिरण्यकशिपू 5 वर्षाचे बालक प्रल्हाद महाराजांना कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू शकला नाही. अर्थात आपल्याला काय होते? सुरक्षा प्राप्त होते. पहिला आहे सामर्थ्य, दुसरा आहे सुरक्षा प्राप्त होते, तिसरं आहे आपल्याला सर्व प्रकारचं मार्गदर्शन. त्या ठिकाणी प्रल्हादाला पहा कशा पद्धतीने बुद्धी देत आहेत भगवंत. हिरण्यकशिपू विचारत आहे की बाळ प्रल्हाद, तुझे भगवंत कुठे आहेत? तर प्रल्हाद महाराजांनी त्या ठिकाणी म्हटले की माझे भगवंत सर्वत्र आहेत. सर्व ठिकाणी माझे भगवंत आहेत. हिरण्यकशिपू म्हणे की या खांबामध्ये आहेत का तुझे भगवंत? हो म्हणे, या खांबामध्ये पण माझे भगवंत आहेत. तर भगवंत कोण देत आहे बुद्धी त्यांना? स्वतः भगवंत त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पहा, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय होईल? मार्गदर्शन प्राप्त होईल. आणि चौथा आहे शहाणपण. खऱ्या अर्थानं आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. प्रल्हाद महाराज त्या ठिकाणी पहा भगवंतांना सर्व प्रकारे केंद्रस्थानामध्ये ठेवत आहेत, भगवंतांना पूर्णपणे समर्पित आहेत. ध्रुव महाराजांचं उदाहरण आहे. पहा, ध्रुव महाराजांना किती शक्तिशाली, ध्रुव महाराज तपस्या करून एवढे शक्तिशाली झाले की त्यांच्या पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून, टोकावरती उभं राहून ते तपस्या करत आहेत. एवढे शक्तिशाली झाले की पृथ्वी जे आहे त्यांच्या भारानं खाली दबू लागली होती. ध्रुव महाराजांना सर्वोच्च स्थान प्राप्त झालं. त्या ठिकाणी नारद मुनींचं मार्गदर्शन प्राप्त झालं. त्या ठिकाणी त्यांना भगवंतांकडून दिव्य ज्ञान प्राप्त झालं. भगवंतांची सुंदर प्रार्थना केली त्यांनी. तर अशा पद्धतीनं जर का आपण वैदिक ग्रंथांची सिद्धांतांना केंद्रस्थानामध्ये जर ठेवत असेल तर आपल्याला सर्व प्रकारे या गोष्टी, सामर्थ्य, सुरक्षितता, मार्गदर्शन प्राप्त होईल आणि योग्य बुद्धी आपल्याला प्राप्त होऊ शकते. तर यासाठी हे वैदिक सिद्धांत जे आहेत ते महत्वपूर्ण आहेत. तर वेळ आपला संपत आलेला आहे. प्रपाद तात्पर्यामध्ये खूप सुंदर काही वाक्य सांगत आहेत. पहा, प्रपाद या ठिकाणी सांगतायत की मनुष्याला तात्विकदृष्ट्या या सर्व गोष्टी जरी माहीत असल्या तरी त्याने आपल्या जीवनात त्याचे आचरण केले नाही तर अशा मनुष्याला नराधम समजले पाहिजे. काय? वैदिक शास्त्रांच्या नियमांचं किंवा सिद्धांतांचं जर का व्यक्ती पालन करत नसेल
तर प्रभुपाद लिहितात तात्पर्यामध्ये की असा मनुष्य कोण आहे, त्याला नराधम समजलं पाहिजे. पुढे प्रभुपाद आणखी लिहित आहेत त्याच परिच्छेदामध्ये, परमेश्वराच्या अस्तित्वाचा स्वीकार करूनही जर तो परमेश्वराच्या सेवेमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. अनेक लोक आस्तिक असतात, भगवंतांना मानतात, परंतु भगवंतांची भक्ती करत नाहीत. प्रभुपाद अशा व्यक्तींच्या बद्दल लिहित आहेत. प्रभुपाद लिहित आहेत की जर व्यक्ती भगवंतांना मानत आहे परंतु भगवंतांची भक्ती करत नाही किंवा भगवंतांची सेवा करत नाही, तर अशा व्यक्तीची आस्तिकता किंवा त्याचे प्रयत्न जे आहेत ते निष्फळ ठरतात. सेवेमध्ये संलग्न झाला नाही तर त्याचे प्रयत्न निष्फळ ठरतात. म्हणून मनुष्याने क्रमाक्रमाने कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तराप्रत स्वतःची उन्नती केली पाहिजे. त्यावेळी तात्काळ त्याला परमोच्च सिद्धी प्राप्त होऊ शकते. प्रपात काय लिहितात, आपण भगवंतांच्या भक्तिमय स्तराप्रत उन्नत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तर मग परमोच्च सिद्धीच्या स्तरावरती आपण पोहोचू शकतो. आणि शेवटी पण प्रभुपाद तात्पर्याच्या लिहित आहेत की जो मनुष्य विधिविधानांचे पालन करू शकत नाही तो स्वतःचे शुद्धीकरण करू शकत नाही, तसेच त्याला वास्तविक सुखप्राप्ती होत नाही. तर प्रभुपाद लिहित आहेत पहा की जो व्यक्ती वैदिक सिद्धांतांचं, शास्त्रांच्या आदेशांचं पालन करत नाही तो स्वतःला शुद्ध करू शकत नाही, अर्थात तो जीवनामध्ये सुखी होऊ शकणार नाही. अशा पद्धतीनं हे सिद्धांत जे आहे वैदिक शास्त्रांचे किती महत्वपूर्ण आहेत आपण याच्यावरून समजू शकतो आणि याची आवश्यकता जी आहे ती पण आपण समजू शकतो. जर का सिद्धांत महत्वाचे नसते तर भगवंतांनी गीता सांगण्याचा आवश्यकताच नव्हती, किंवा सुखदेव गोस्वामींनी भागवत जे आहे ते सांगण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी फक्त मग भगवंतांच्या लीलाच सांगितल्या असत्या, किंवा भगवद्गीता जे आहे याच्यामध्ये काय सगळे सिद्धांतच आहेत, प्रिन्सिपलच आहेत. तर भगवंत पुन्हा पुन्हा भगवद्गीतेची भगवंत सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम तर परित्राणाय साधूनाम. तर भगवंत पुन्हा पुन्हा हे स्थापना करतात धर्माची, पुन्हा पुन्हा गीता देतात, पुन्हा पुन्हा ग्रंथ देतात. प्रभुपादांनी एवढे ग्रंथ लिहिलेले आहेत, रात्र रात्र जागून. काय आवश्यकता होती प्रभुपादांना लिहिण्याची एवढं? कारण की हेच आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करून देण्यासाठी आवश्यक आहे. खऱ्या अर्थानं आपण भगवंतांपर्यंत पोहोचण्यासाठी, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी हे सिद्धांत जे आहेत, भगवद्गीता असेल, भक्तिरसामृत सिंधू असेल, भागवत असेल, चैतन्य सुतामृत असेल, तर हे खूप आवश्यक आहे. याचं अध्ययन करणं, अध्ययन करून आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करणं, तर तेव्हा खऱ्या अर्थानं आपण भक्तीमध्ये चांगल्या प्रकारे स्वतः दृढ बनू शकतो आणि इतरांना आपण प्रचार करू शकतो, इतरांना आपण भक्त बनवू शकतो. तर वेळ तर झालेला आहे, याच ठिकाणी आपण थांबूया. विशेषतः मी प्रयत्न केलेला आहे, जे काही मला, जे मी अध्ययन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे गुरूंच्या आचार्यांच्या कृपेनं, तर मी धन्यवाद देऊ इच्छितो, विशेषतः मधुर गौर प्रभूजींचं, आणि त्याचबरोबर विठ्ठलानंद प्रभूंचे पण विशेष धन्यवाद. प्रभूजींच्या कृपेनं खऱ्या अर्थानं आज आपण मी जे काही तुम्ही पाहत आहात किंवा जे काही आहे, विठ्ठलानंद प्रभूंचं विशेष कृपा आशीर्वाद आहे. यद्यपि आम्ही अनेक वेळा म्हणजे प्रभूजींचं आज्ञा किंवा प्रभूजींचं जे काही सूचना आहेत त्यांचं आम्ही अनेक वेळा उल्लंघन केलेलं आहे किंवा त्यांना कधी कधी आम्ही फॉलो केलं नाही. पण खरं तर प्रभूजींचं विशेष कृपा आहे. ज्या पद्धतीनं आई वडील मुलांचा सर्व अपराध सहन करतात, तसं प्रभूजींनी आम्हाला पण अनेक वेळा आमचे अपराध प्रभूजींनी सहन केलेले आहेत. प्रभूजींनी अनेक त्रुटींमध्ये किंवा चुकांमध्ये कधी आम्हाला प्रभूजी कधी हे केलं नाही, काय म्हणतात, दुर्लक्ष केलं नाही किंवा डावललं नाही किंवा प्रभूजींनी आम्हाला त्यागलं नाहीये. प्रभूजींनी कधीच या गोष्टी प्रभूजींमध्ये नाहीतच. त्यांच्याशी कोणी कसाही व्यवहार करू, परंतु ते मात्र दुसऱ्यांशी असा व्यवहार करत नाहीत कधी. तर प्रभूजींचा हा खूप मोठा गुण आहे, प्रभूजींची विशेष कृपा आहे, आणि त्यांच्या कृपेनं खरं तर आम्ही या ठिकाणी आहोत. तर प्रभूजींचा सुद्धा खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो मी, आणि प्रभूजींना सुद्धा दंडवत प्रणाम आहे.
तर ठीक आहे, सर्वांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवण केलात. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि बोल. तर खूप धन्यवाद प्रोजेक्ट. तर आपण सुंदर असा क्लास दिला. आम्ही आतापर्यंत सिद्धांत हा विषय ऐकला होता, पण इतक्या वेगळ्या अँगलनं हा पहिल्यांदाच क्लास ऐकला. आणि आम्हाला सुद्धा वाटलं नाही की अशा पद्धतीनं पण हे कधी एवढं ऐकून सुद्धा नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतील असं वाटलं नाही. कारण तर त्याच्या मागे सुद्धा श्री गौरहरी प्रभू यांनी क्लास दिलता. त्यांनी जे आपले जे शून्यवाद, अद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद हे जे सिद्धांत आहेत, चार संप्रदाय आहेत, त्याप्रमाणे त्यांनी क्लास दिलता. तर आज हा वेगळाच एक दृष्टिकोन प्रभूजींच्या मार्गदर्शनानुसार श्रवण करायची संधी मिळाली. तर हे सर्व काही गुरु महाराज विक्रम प्रभू यांच्या सर्व प्रयत्नांचा आणि मार्गदर्शनाचाच एक आहे. कारण तर हे त्यांच्या संकल्पना आहे की ते राबवू इच्छितात की हे असं करायला पाहिजे, जेणेकरून वैष्णव लाभ होईल या गोष्टीचा. कारण हे एप्रिल पासून हे झूम मिटिंग आहे. तर भक्त कमी जास्त कमी जास्त होत असतात, तरी पण त्यांच्या प्रेरणेने असं वाटतं की हे चालू ठेवावं, जे आहे ते एकदम